नमस्कार. आज आपण पौष्टिक व शक्तिवर्धक डिंकाचे लाडू सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे हे या व्हिडिओत पाहणार आहोत. बरेचदा हिवाळ्यात कंबरदुखी, सांधेदुखी वाढायला लागते. अशावेळी रोज एक डिंकाचा लाडू खाणे उपयुक्त ठरते. आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी, ताकद वाढवून थकवा दूर करण्यासाठी हे मिनरल्स आणि विटॅमिन्स युक्त लाडू स्त्रियांनी तर खाल्लेच पाहिजेत, पण घरातील इतर सदस्यांनी सुद्धा खाल्ले पाहिजेत. थंडीच्या दिवसात रोज थोडा व्यायाम आणि एक डिंकाचा लाडू खाऊन शरीराचे योग्य पोषण होऊन ताकद आणि स्टॅमिना वाढण्यास मदत होईल. तसेच यातील स्निग्ध पदार्थांमुळे थंडीच्या दिवसात केसांना, त्वचेला येणारा कोरडेपणा दूर होऊन केस व त्वचा तजेलदार होईल. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी मी आपले आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. या वाटीच्या मापाने आपण सर्व साहित्य मोजून घेणार आहोत. त्या वाटीप्रमाणे 2.5 वाटी हे किसलेलं खोबरं आहे, 1 वाटी आपण डिंक घेतलेला आहे, 3/4 वाटी आपण बदाम आणि 3/4 अक्रोड घेतलेले आहेत, 1/4 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत, 3/4 वाटी आपण काजू घेतलेत आणि पुन्हा 1/4 वाटी आपण खसखस घेतली आहे आणि 1 वाटी गूळ आणि 1 वाटी आपण खारीक पावडर घेतली आहे आणि 1 वाटी आपण इथे तूप घेतलं आहे. गाईचं हे साजूक तूप आहे. आता आपण पुढची कृती पाहूयात. तर हे खोबरं आपण 2.5 वाटीचे घेतलेलं आहे, म्हणजे साधारणतः 250 ग्रॅम हे खोबरं आहे. मध्यम आचेवरती हे खोबरं आपण सोनेरी रंगावरती परतून घेणार आहोत. खोबरे असे छान परतून घेतल्यामुळे लाडवाची शेल्फ लाईफही वाढते आणि एक खुसखुशीत कुरकुरीतपणाही लाडवाला छान येतो आणि पौष्टिकताही वाढते. हे बघा, साधारणतः असे आपण सोनेरी रंगावरती आता हळूहळू ते व्हायला लागलेलं आहे. आपण हे खोबरं छान परतून घेणार आहोत. खोबऱ्याचा योग्य प्रमाणात आपल्या आहारात वापर असलाच पाहिजे आणि आत्ता थंडीच्या दिवसात तर असणं आवश्यक आहे. तर आता हे सोनेरी रंगावरती आपण छान खोबरं परतून घेतलेलं आहे आणि आता हे आपण परातीमध्ये मी काढून घेते आहे. छान असं कुरकुरीत असं हे खोबरं भाजून झालेलं आहे तयार आपलं. आणि आता हे बघा, आपण पाहू शकता. आणि मी कढई स्वच्छ करून घेतली आहे टिश्यू पेपरनी. आणि आता यामध्ये आपण पांढरे तीळ जे घेतले आहेत ते साधारणतः 20 ग्रॅम आहेत, म्हणजे चमच्याने जर मोजायचे ते 2 ते 2.5 चमचे आहे. आणि ही खसखस घेतलेली आहे ती पण 20 ग्रॅम आहे, ती पण 2 चमचे 2 ते 2.5 चमचे साधारणतः आपण खसखस घेऊ शकता. दोन्ही आपण मंद गॅसवर अगदी व्यवस्थित परतून घेतलेली आहे. पण पाहू शकता खूप छान परतली गेली आणि त्याचा सुवास घरभर पसरलेला आहे. अशी ही छान परतल्यावरती मी काढून घेतली. आणि महत्त्वाचं बघा, मी म्हटल्याप्रमाणे आता इथे आपण एक इन्ग्रेडियंट घेतो, ते म्हणजे डाळं घेतलं आहे. आणि डाळं हे मी 3/4 वाटी डाळं घेतलेलं आहे इथे. आणि डाळंही मी छान परतून घेणार आहे, सोनेरी रंगावर परतून घेणार आहे, म्हणजे त्याचा खमंग असा स्वाद आपल्या लाडवाला मिळेल. डाळं हे खूप पौष्टिक असतं, प्रोटीन तर असतातच त्यात, आणि ताकद वाढवण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप छान आहे. हे बघा, पुन्हा मी आता कढई पुसून घेतली आहे आणि त्यामध्ये तूप घालून घेते 2 ते 3 चमचे साधारणतः. ते डाळं गार करून मिक्सरमध्ये त्याची पावडर बनवून घेणार आहे. इकडे तूप गरम झाल्यावरती त्यामध्ये आपण बदाम घालून घेतलेले आहेत. साधारणतः 100 ग्रॅम बदाम आपण इथे घेतलेले आहेत. बदाम असे तुपामध्ये परतल्यामुळे त्याची शेल्फ लाईफही वाढते आणि एक खूप क्रंचीनेस आणि खूप स्वादिष्टपणा आपल्या लाडवांना येतो. आता त्याच तुपामध्ये बदाम काढून घेतल्यावरती मी काजू घातलेत. काजूही जवळजवळ 100 ग्रॅम आहेत. काजूही साधारणतः गुलाबी रंगावरती, म्हणजे सोनेरी रंगावरती हे बघा असे झाल्यावरती आपण काढून घेणार आहोत. सगळे ड्रायफ्रूट्स आपण असेच तुपामध्ये छान परतवून घेणार आहोत, त्यामुळे त्याची शेल्फ लाईफही वाढते आणि लाडवांना एक खुसखुशीतपणा येतो आणि कुरकुरीतपणा येतो. हे बघा, असे बदाम आणि काजू पण छान परतून घेतले तुपात. आता अक्रोड परतून घेते. आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता, पण अक्रोड अवश्य घ्यावे आपल्या लाडवांमध्ये, कारण की अक्रोडचे बरेच तुम्हाला माहिती आहेत किती फायदे आहेत. आणि अशा रीतीने हे ड्रायफ्रूट्स मी छान परतून घेतले. त्याच तुपात आता आपण हे बेदाणे परतून घेऊयात. आणि बेदाणेसुद्धा आपण इथे साधारणतः 3/4 कप वाटीला थोडे कमी घेतलेत. हे बघा असे छान फुलल्यावरती काढून घेतलेत. आपण इथे बेदाणेही घालतोय, त्यामुळे आपण इथे तसं गुळाचं प्रमाण कमी घेतलं आहे. आणि आपण जर डायबेटीस
असणाऱ्यांसाठी लाडू बनवणार असाल तर बेदाणे स्किप केलेत तरीही चालतील आणि गूळ नाही घातलात तरीही चालेल. हे बघा, नंतर तूप थोडंसं आणखी कढईत घेऊन मी त्यामध्ये आता आपण छान व्यवस्थित असं त्यामध्ये डिंक हा तळून घेतो आहे. डिंक असा हा मोठे खडे आहेत त्यामुळे दाबून असा व्यवस्थित मी तळून घेते आहे, कारण की माझ्या नंतर लक्षात आले की हे खडे खूप मोठे आहेत, त्यामुळे व्यवस्थित दाबून मी ते डिंक तळून घेतलेला आहे. आणि बाकीचा डिंक तळण्याच्या आधी मी तो थोडा फोडून घेतला आणि मग तळून घेतलेला आहे, कारण की पहिल्या ह्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की हा डिंक खूप मोठा आहे. हे बघा, अशा रीतीने हा डिंक मी छान तळून घेतला आहे, कारण की मोठा डिंक आतपर्यंत नीट तळला जात नाही. त्यामुळे मी असं बघा डिंक चांगला कुटून घेतला थोडासा आणि त्यानंतर आता मी तो तळून घेते, त्यामुळे तो व्यवस्थित कुरकुरीत असा तळला जाईल. डिंक जेवढा खडा बारीक असेल तेवढा तो चांगला फुलतो. हे बघा, असा हा फुललेला मी सगळा डिंक तळून घेतलेला आहे. आता त्याच तुपामध्ये आपण खारीक पावडर भाजून घेतो आहे छान. तूप यामध्ये थोडंसं मी आणखी एक अर्धा चमचा घातलेला आहे. हे बघा, आणि खारीक पावडर चांगली 2-4 मिनटं मी व्यवस्थित परतून घेतलेली आहे, त्यामुळे ती पण छान खुसखुशीत तयार होते आणि लाडूही आपले त्यामुळे छान खुसखुशीत होतात. खोबरं आणि खारीक पावडर आपण आता गार करायला ठेवूया. खोबरं आपलं छान कुरकुरीत असं भाजलं गेलं आहे बघा, अगदी हाताने सुद्धा ते छान कुस्करलं जातं आहे. तर अशा रीतीनं हे आपलं खोबरं आणि खारीक पावडर छान भाजून झाली आहे. दोन्ही 250 ग्रॅम घेतलेलं आहे आपण. इथं मिक्सरच्या भांड्यात तीळ आणि खसखस घालून मी त्याची पावडर बनवून घेतली आहे, कारण की तीसुद्धा थंडीच्या दिवसात खाणं खूप चांगलं असतं. हे बघा, त्याच भांड्यात आता मी हे खोबरं घालून घेते आणि खोबरं आपण छान त्याची पावडर करून घेऊयात. आणि ते पावडर करत असताना मी त्यात थोडीशी पुन्हा खारीक पावडरही घालून वाटून घेतलं आहे, खोबरं आणि खारीक पावडर. त्यामुळे ते मिश्रण असं छान तयार झालेलं आहे, कारण की खोबऱ्याचं तेल सुटू शकतं म्हणून मी त्यात खारीक पावडर घातली. आणि हे बघा, असं व्यवस्थित आपण हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हाताने. लागेल तसं हळूहळू आपण बाकीचं साहित्य घालत जाणार आहोत. आता यामध्ये आपण मगाशी जे ड्रायफ्रूट्स तळले होते त्यातले बेदाणे आपण बाजूला काढून ठेवूयात आणि बाकीचे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण मिक्सरमध्ये छान त्याची पावडर करून घेणार आहोत. आबोडधोबड पावडर करणार आहोत काही, आणि काही एकदम बारीक करणार आहोत. आपला मिक्सर चांगला 1000 वॅटचा जर असेल तर आपण असे अखंड ड्रायफ्रूट्स वाटू शकता. जर नसेल तर आपण ह्याचे बारीक तुकडे करा आणि मग ते मिक्सरमध्ये वाटा. तर अशा रीतीने बघा, हे ड्रायफ्रूट्सची पावडर मी घालून घेते आणि उरलेले ड्रायफ्रूट्सही मी असेच, हे बघा, ही एकदम बारीक फाईन पावडर केली आणि आधीची मी थोडीशी आबोडधोबड पावडर केली होती, कारण की आबोडधोबड जे ड्रायफ्रूट्स असतात त्याची चव जेव्हा आपण लाडू खातो तो दाताखाली जेव्हा ड्रायफ्रूट्स येतात तेव्हा खूप छान वाटते. म्हणून अशा रीतीने मी हे पण मिक्स केलं आहे. आता हे मगाशी सगळ्यात आपण आधी जे तळलेले जे दाणे होते डिंकाचे ते आपण आधी मिक्सरमध्ये एकदा फिरवूयात. यामध्ये मी तूप बरंचसं ठेवलं होतं, त्यामुळे आपण पाहू शकता वाटल्यावरती त्यामध्ये असं बरंच तूप दिसतं आपल्याला आणि छान आपला डिंक वाटला गेला आहे. त्यात मी पुन्हा ते मिश्रण आपलं सगळं घालून घेतलं आणि एकदा मिक्सरला फिरवलं. तर अशा रीतीनं हे डिंक आणि आपण घातलेलं मिश्रण आपण काढून घेऊयात परातीत. आणि त्यामध्ये आपण मगाशी जी डाळं जे होतं त्याची पावडर केली होती ती घालून व्यवस्थित मिक्स करून घेते. ते सुद्धा हे डाळही खूप पौष्टिक असतं, त्यामुळे ह्याचा वापर आपण इथे लाडवामध्ये केलेला आहे. आता कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात जो गूळ घेतला होता आपण साधारण 250 ते 300 ग्रॅम तो घालून घेतलेला आहे. आणि ज्या वाटीत गूळ घेतला होता त्यातच मी 2-3 चमचे पाणी घेतलं आणि ते घातलेलं आहे गुळावरती. गूळ आपण नुसता वितळवून घेणार आहोत, त्याचा एकतारी वगैरे कुठलाही पाक आपल्याला बनवायचा नाही आहे. त्यामुळे गूळ, हे बघा, आता या गुळामध्ये मी थोडेसे केशर घालून घेते आहे. हे ऑप्शनल आहेत, आपल्याला हवे असेल तर घाला. हे बघा, गूळ छान वितळला आणि आता त्याला छान उकळी फुटली आहे. तर असाच गूळ आपल्याला हवा आहे, ह्याचा पाक वगैरे एकतारी नाही करायचा. तर यावेळी आपण यामध्ये आपण जे ड्रायफ्रूटचं मिश्रण आहे ते घालून घेऊयात. तर हे मिश्रण पाहू शकता आपण, त्यात व्यवस्थित तुपाचं प्रमाण आहे, ते अजिबात कोरडं नाही झालेलं. त्यामुळे मी इथे गूळ वितळताना तूप घातलेलं नाही. जर आपलं ड्रायफ्रूटचं मिश्रण खूप कोरडं असेल तर आपण गूळ वितळत असताना त्यात 1 चमचाभर तूप घालू शकता, त्यामुळे लाडवाला छान चमकही येते. हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे.
असं. आणि यावेळी मी आत्ता गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद करून आपण हे गूळ आणि हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. आणि आपण पाहू शकता ते हळूहळू घट्ट व्हायला लागले आणि अजून थोडा वेळ जर ठेवलं तर ते मोकळं व्हायला लागतं. त्यामुळे थोडंसं कोमट झाल्यावर हे आपण लगेच याचे लाडू वळून घेणार आहोत. यामध्ये मगाशी जे आपण तळलेले बेदाणे होते ते घालून घेतलेले आहेत. तेही व्यवस्थित मिक्स करतो आहे. पाहू शकाल आपण हळूहळू ते मिश्रण जे आहे ते ड्राय व्हायला लागलेलं आहे. आणि हे जे थोडेसे मी हे ठेवले होते डिंक ते हाताने कुस्करून डिंकही घालून घेतला यामध्ये. आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करूयात. आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर डिंक आपण आधी थोडासा मिक्सरमध्ये वाटून घेऊन तो घातला आहे आणि थोडेसे मी डिंकाचे तुकडे हाताने कुस्करून घातलेत, कारण की त्याचा स्वाद लाडू खाताना खूप छान येतो, त्याचा क्रंच खूप छान लागतो. आपले हे लाडवाचं मिश्रण खूप छान तयार झाले. अगदी एका हातानेही छान आपण लाडू वळू शकतो आणि हे लाडू खूप छान वळले जातात. मध्यम किंवा छोटे कुठल्याही आकारात आपण हे लाडू बनवू शकता. आपल्या घरात जर छोटी मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील तर थोडे छोट्या साईजचे लाडू बनवलेत तरीही चालतील, कारण की काही जण अखंड एक लाडू खाऊ शकत नाहीत. हे बघा अशा रीतीने आपण छान दोन्ही हाताने सुद्धा आपण असे व्यवस्थित हे लाडू व्यवस्थित वळवून घेऊ शकता. अशा रीतीने हे आपले लाडू तयार आहेत. असे हे पौष्टिक लाडू आपण नक्की बनवून पाहाल. पारंपरिक पद्धतीने थोडासा बदल करून बनवलेले हे आपले पौष्टिक लाडू हिवाळ्याच्या दिवसात नक्की करून खाल्लेच पाहिजेत, कारण की यामध्ये असलेले मिनरल्स, विटॅमिन्स हे आपल्या शरीरास आवश्यक असतात. हे बघा मी एक लाडू आपल्याला फोडून दाखवते. किती छान सॉफ्ट असा आपला हा लाडू आहे. सॉफ्ट असला तरी खाल्ल्यावरती तो खूप छान खुसखुशीत आणि चवदार लागतोय. गुळाचं अत्यंत योग्य प्रमाण आहे. जास्त गोड आवडत असेल तर आपण यामध्ये गुळाचं थोडं प्रमाण वाढवू शकता. पण पहिल्यांदाच डिंकाचे लाडू बनवणार असाल तरीही या पद्धतीने बनवले तर आपले लाडू परफेक्ट नक्की होणारच. आपल्याला आजची ही लाडू बनवण्याची पद्धत कशी वाटली आपण हे मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच आरोग्यदायी आणि रुचकर रेसिपीसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.